मी सध्या आहे नागपुरातील गो गॅसच्या पंपावर आणि इथे गॅसचे दर रोज वाढत आहेत। आजचा दर आज 5 रुपये दर वाढले आणि हे दर पोहोचलेले आहे 79 रुपये 92 पैसे, म्हणजे ऑलमोस्ट 80 रुपयापर्यंत गेलेली आहे ही गॅस। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4-5 दिवसात तब्बल 23 रुपयांची दरवाढ जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। रोज दर वाढतात। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा परिणाम गॅसच्या पुरवठ्यावर झालेला आहे, इंधनाच्या पुरवठ्यावर झालेला आहे। त्याचे थेट परिणाम जे आहे ते या ठिकाणी दरांवर आपल्याला पाहायला मिळतात। आजही या ठिकाणी गॅसचे दर जे आहे ते LPG गॅसचे दर जवळपास 5 रुपये प्रति लिटर वाढलेले आहेत आणि आणखी येत्या काळात हे दर वाढण्याची शक्यता आहे। दादा, किती दर वाढले काय सांगता? येत्या 5 दिवसामध्ये 23 रुपये 36 पैशांनी दर वाढलेला आहे। या दरवाढीचा परिणाम म्हणजे आमच्या काय म्हणते डेली कस्टमर आहे त्यांच्यावर होत आहे। त्यांना काय म्हणते दरामध्ये वाढले किती होते? या अगोदर रेट होता आपला जो दरवाढ होती त्याच्यामध्ये आपण बढोतरी केली होती 4 रुपयाची, मग त्यानंतर आणखी वाढ केली आहे। पहिले 56 रुपये 56 पैसे या दराने कस्टमरला आम्ही गॅस देतो। तो यामुळे आता काय म्हणते इंधन साठा हा कमी झाल्यामुळे याचा दरवाढ होत आहे। आजचा दर किती आहे? आजचा दर आहे 79 रुपये 92 पैसे या दराने रेट आहे आज। आणि पुरवठा कसा होतोय गॅसचा? गॅसचा पुरवठा यापूर्वी आम्हाला अगोदर काय म्हणते 1 दिवसाआड 2 दिवसाआड असा टँकर मिळत होतो, पण आता यामुळे जसा इंधनचा साठा कमी असल्यामुळे 3 दिवस 4 दिवसामध्ये मिळत आहे। हा टँकर किती दिवसाने आला? हा टँकर आता 3 दिवसांनी आलेला आहे। 3 दिवसानंतर हा टँकर या पंपावर आलेला आहे, आपण बघू शकतो। आणि पुरवठा होत नाही, 3 दिवस 4 दिवस मिळत गॅस येत नाही पंपावर। त्याचा थेट परिणाम जो आहे तो सर्वसामान्य लोकांवर होतोय। गॅसचे दर वाढलेले आहे आणि लोकांना त्रास सहन करावा लागतोय। गॅस महाग झाली, काय त्रास होतोय? त्रास हे होते, एक तर धंदे पाणी नाही आहे आणि वरतून हे मॅक्सी वगैरे निघाल्यामुळे जे आम्ही कमवून राहिलो ते पूर्ण पैसे आमच्या गॅसमध्ये जाऊन राहिले। नक्कीच हा दुष्परिणाम किंवा फटका आहे सर्वसामान्य ग्राहकांना परत एकदा दाखवतोय। प्राईस जी आहे, किंमत जी आहे ते रोज चेंज होत आहे। आज 5 रुपये वाढली आणि 79 रुपये 92 पैसे, म्हणजे ऑलमोस्ट 80 रुपयाच्या घरात या ठिकाणी आपल्याला LPG आहे ती मिळत आहे। पुरवठाच होत नाही, 3 दिवस 4 दिवस टँकरच येत नाही, त्यामुळे ही दरवाढ जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।